थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. काव्य कधी हळवं असतं तर कधी सुकुमार असतं. काव्य कधी हळवं असतं तर कधी सुकुमार असतं. काव्य कधी कठोर असतं तर कधी विद्रोहाची मशाल. यानंतर मी काव्य वाचनासाठी आमंत्रित करतो ज्यांचा विषय हार्डे आणि ज्यांच्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे. डॉक्टर अनिल देशपांडे सर यांना मी विनंती करतो त्यांनी काय करावं. क्रेडिटचं कार्ड आहे. हॅलो, थँक्यू. आज सर्व ऑर्गनायझरसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. जेवढ्या चांगल्या कार्यक्रम आपण आयोजित केलं आहे त्यासाठी. आणि पीएडीचा हा जल्लोष म्हणजे पीएडीची दिवाळीच असते. त्याच्यासाठी एक 4 ओळी माझ्याकडून. मनाचा गाभारा उजळावा, मनाचा गाभारा उजळावा, आयुष्याचा सण व्हावा, अशी व्हावी दिवाळी, माणसाचा देव व्हावा. आज 1 फेब्रुवारी आहे आणि या महिन्यात 14 फेब्रुवारी असतं, व्हॅलेंटाईन डे असतं. आणि व्हॅलेंटाईन डेच्या वेळी प्रत्येकाला अधिकार आहे. बादलों का गुना नहीं कि वो बरसते हैं, दिल हल्का करने का हक तो सबको है. तेरे काही जणांना यश येतं, काही जणांना अपयश येतं. मैं तेरे पास तेरे जैसा ढूंढता हूँ जो बेवफाई करे और बेवफा ना लगे. तर अशा फेब्रुवारी महिन्यासाठी 1-2 ओळी माझ्याकडून. कितने दिलों को तोड़ती है कमबख्त ये फरवरी, कितने दिलों को तोड़ती है कमबख्त ये फरवरी, यूं ही नहीं किसी ने इसके दिन घटाए हुए. एक 4 ओळी. कुरळ्याच्या केश सांभारात सौंदर्य तुझे खुलले, कुरळ्याच्या केश सांभारात सौंदर्य तुझे खुलले, काजव्यांच्या दबक्या चाहुलीने वन सारे प्रकाशमान झाले, काजव्यांच्या दबक्या चाहुलीने वन सारे प्रकाशमान झाले. पुढची 4 ओळी मी लिहिलेली आहे. आय डेडिकेट दिस 4 ओळी टू माय ऑल व्हॉलीबॉल प्लेयर्स जे रोज सकाळी 7 वाजता खेळायला येतात आणि दिवसभराची ऊर्जा आम्हाला देऊन जातात. अशा सगळ्या व्हॉलीबॉल प्लेयरसाठी एक 4 ओळी माझ्याकडून. आयुष्यातला आनंद सुद्धा आईस्क्रीम सारखा असतो, आयुष्यातला आनंद सुद्धा आईस्क्रीम सारखा असतो. जोपर्यंत बर्फ आणि थंड वातावरण सोबत असते तोपर्यंतच खाण्याची मजा असते. आणि आपल्यासोबत व्हॉलीबॉल खेळणारे मित्र जो जवळ असतात तोपर्यंत जगण्याची मजा असते, तोपर्यंत जगण्याची मजा असते. प्रत्येकाने आपलं कॉलेजचं लाईफ अनुभवलेलं आहे. त्या कॉलेजच्या लाईफसाठी आणि रियालिटीसाठी एक हिंदी मधली छोटी कविता आहे ती मी सादर करतो. बचपन में हम पैदल स्कूल को जाते थे, वही कुछ दोस्त साइकिल पर आते थे. उन्हें देखकर एक कसक हमेशा होती थी, काश अपने पास भी साइकिल होती. मन मचल मचल कर अधूरी इच्छा की माला जपता रहा, बचपन साइकिल की आस के लिए 2 पैरों पे नापता रहा. आखिर एक दिन मन की बगिया खिली, 10वीं पास करने पर साइकिल मिली. अब हम दशक के साइकिल पे कॉलेज को जाने लगे और तो देखा वही दोस्त बाइक पे कॉलेज को आने लगे. वो अपने बाइक के साथ घर आते और हम अपने साइकिल के साथ शर्माते. कॉलेज के साल पे साल जाते रहे, हम हसरत से बाइक को देखकर साइकिल चलाते रहे. डिग्री हाथ में आई, कॉलेज कह रहा बेटा साइकिल और बाइक का अंतर नहीं गया. आखिर एक दिन मन की बगिया खिली, ग्रेजुएशन के बाद बाइक मिली. जैसे सूखे को हरियाली मिली, भूखे को थाली मिली, जैसे मर्सिडीज मिली ऑटो सवारी वाली को, जैसे विश्व सुंदरी मिल जाए आजीवन ब्रह्मचारी को. अचानक लगा सब जीवन अंधकार में है, अचानक लगा सब जीवन अंधकार में है, जब देखा वही दोस्त अब कार में है. अब तो ये अंतर खलने लगा, कार के बिना जीवन बेकार लगने लगा. कॉलेज विदाई के बाद जिंदगी यूं रूबरू हुई, परीक्षा की जिंदगी खत्म हुई और जिंदगी में परीक्षा शुरू हो गई. कॉलेज के बाद जीवन की असली दौड़ शुरू हो गई. एक
दूसरे के साथ आगे बढ़ने की दौड़ शुरू हो गई। ख्वाहिशों और जरूरतों के बीच रस्साकसी चलती रही। एक कार की आस में जिंदगी गुजरती रही। आखिरकार जिंदगी की आपाधापी में फुर्सत निकालकर सारी जमा पूंजी जोड़कर कार खरीदने की हैसियत हुई। तब जाके हाई सोसाइटी हेल्थ कॉन्शियस हो गई। स्क्रीन फिट बॉडी की ऐसी धनक लड़ी कि अपने अंदर की चर्बी को ही लड़ पड़ी। डाइटिशियन को देने लगी आधी सैलरी टू बर्न देयर एक्स्ट्रा कैलोरी। भले काबू में ना हुआ सांच पर, फैशन में आ गया झुम्बा डांस। जब हम शोरूम से नई कार खरीद कर घर ला रहे थे, हमारे वही दोस्त साइकिल पे जिम को जा रहे थे। आता शेवटची शायरी आहे ती माझ्या काही खास मित्रांसाठी आहे की आज जाधव सरांनी दिन ढल गया और क्लास में चल गए तो मुझे भी थोड़ा रहा नहीं गया, तो इसलिए मेरे दोस्तों के लिए कुछ शायरियां हैं। बर्फ का वो शरीफ टुकड़ा जाम में क्या गिरा बदनाम हो गया। बर्फ का वो शरीफ टुकड़ा जाम में क्या गिरा बदनाम हो गया। देता जब तक अपनी सफाई खुद शराब बन गया। महकाने बंद कर दे चाहे लाख दुनिया वाले, महकाने बंद कर दे लाख दुनिया वाले, शहर में कम नहीं निगाहों से दिलाने वाले। लास्ट शायरी। मकसद तो दिल के सुकून का था, मकसद तो दिल के सुकून का था, कोई मंदिर चला गया कोई मधुसा। थँक यू। त्यापर्यंत भेटणाऱ्या शेरो शायरी यानंतर परफॉर्मन्स आहे नया जमाने की नई मांग, नया जमाने की नई मांग हो जाए कुछ नया कमाल, कर लो हसी मजाक पल भर, देख के इस फनी शो का कमाल। सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड सर और डॉक्टर तनुजा रास्कर मैडम। कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान। कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। आता काय रडतच का मला असू दे। अरे वा, आज फार मोठा माझं पुस्तकच समोर जमा आहे। अप्पा की जिंदगी तुम्हाला संध्याकाळी नक्की भेटली। आपण घेतलं तुम्हाला संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत काय धन्यवाद अप्पा। बरं, तुम्ही म्हणा हा कोण आहे आणि हा साधूला झालेला आहे। बरोबर, मी सांगतो आता तुम्ही दोन्ही गावातून सर्व आपल्या जबाबदाऱ्या सांसारिक व्यवहारातून फार पूर्णपणे आराम करून विराम देऊन तपस्या करण्यासाठी हा जंगलामध्ये आलो आहे। तरी म्हणतात ना दया क्षमा शांती। ओम सर हे काय सिस्टरचे नाव नाही बरं का, असं काय देवा पूर्ण आहे का? अरे वा वा वा, देव तुमचं कल्याण करो, कल्याण करो। म्हणतात ना दया क्षमा शांती तिथे देवांची वस्ती। बर असू दे। बर आता जे भक्तगण जमा झाले आहेत, बर मी त्यांचे काही शंकेचं निरसन करणार आहे। मला हे कळालं आहे एका भक्ताला फारच मोठा प्रॉब्लेम आहे। या भक्त आप्पा या या या। अरे बाबू आपल्याला दुसरं करायचं काय? स्वामी आदर प्रणाम। आपण दुसरं नका म्हणू, बायको इथंच आहे। आमच्या वालीवर सगळं फार चिंतेत आहे, फार अडचणीत आहे बाबा। तो रंग आठवड्यात एकदा येतो आणि आमचे सगळे बॉल घेतो, आम्हाला काही खेळू देत नाही। सगळे बॉल एकदाच येतो आणि सगळ्याच खेळतो। याच्यावर काहीतरी मार्ग सुचवा, काहीतरी मंत्र सांगा बाबा। आप्पा जर खरंच एखादा मंत्र असता तर मी कशाला साधू झाला असतो। अहो बायकोचा जास्त परवाना पण रंगाचा खेळ नको असे मला वेळ आहे। काय तुम्हाला सांगू बरं आप्पा बोकड एक आहे बघा
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून म्हणतोय म्हणजे येतो सगळ्यांचे फळ घेतो आणि मॅच मध्ये मात्र बाहेरच बसतो. कर्माचं दुसरं काय. बरं असू दे. आता माझ्या तपश्चर्येची वेळ झाली आहे. फक्त मला भीती वाटते की माझी तपश्चर्या कोणी भंग करू नये. नारायण नारायण. आता मी तपश्चर्या बसत आहे. धन्यवाद आपण दिल्याबद्दल सांगा. पण नक्की तुम्हाला सिद्ध दिली ना मी ध्यानात ठेवा. अप्सरांच्या बहारदार नृत्याने संपूर्ण कुंजसभा डोलायला लागली आहे. आणि कोण हे इथे बाबा ध्यानस्थ बसले आहे. हा आम्हा अप्सरांचा अपमान आहे. हा आमच्या कलेचा अपमान आहे. नाही हे मी खपून घेणार नाही. कुठे गेल्या माझ्या मैत्रिणी. अरे थकल्यावर तर नृत्य करू. बसल्यावर तर बोलू. छान वाटलं. पण मला समाधीचा भंग करणारच. मी माझ्या बहारदार नृत्यानं आणि गायनानं भंग करणार आहे. मॅडमला बोलवा पळून जाते थोडी एका वेळेस म्हणून जाते बाबा उठा. बाबा उठा. अप्सरा आली. उठा. बाबाने डायचे पण बाबा रंजा आला. अरे ओम प्रकाशला बोलत येतो. ओमला नाही तू. एक डोळा उघडला. बालिके तू माझी तपश्चर्या का भंग करत आहेस. जर तू माझी तपश्चर्या भंग केली तर तुला शाप देईल की पुढच्या सुद्धा ऍडमिशन मिळेल. का निघून जाईल तू. माझी तपश्चर्या भंग करू नको. लक्षात ठेव. हे अजिबात मान्य नाही. तुम्ही धरा सर. तुम्ही माईक. हो सर तुम्ही माईक धरा. बाबा उठले. बाबा उठले. अप्सरे मला इथं सुद्धा शांती मिळत नाही. अरे माझी घरची आपल्या काय कमी आहे का काय. आता एक काम करतो. डायरेक्ट कुंभमेळ्याला जातो. तसे आयटी बाबा तसा बीएमएस बाबा वैद्य बाबा येतो मी सगळ्यात कल्याण होतो. जीवनाच्या या सहवासात मैत्रीचा गंध आहे. जीवनाच्या या सहवासात मैत्रीचा गंध आहे. भाग वेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे. आपल्या रेशमी आवाजात पुढील गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो
डॉक्टर सुप्रिया कोल्हे मॅडम आणि डॉक्टर राहुल काळभोरकर मॅडम. त्यानंतर पुढचा परफॉर्मन्स आपण घेत आहोत. पिचकारी की धार है होली, गुलाल की बौछार है होली. पिचकारी की धार है होली, गुलाल की बौछार है होली. अपनों का प्यार है होली, यारों यही त्योहार है होली. यानंतर पुढील गीत गायण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर सुषमा भैरवकर मॅडम यांना. आणि गाण्याचे बोल आहे खेळताना रंगबाई होळी.
आली तर नाग जमलो बाबा पाशी सकाळची आली स्वारी उडवली ती पिचकारी सकाळची आली स्वारी उडवली ती पिचकारी आपल्याला अनेक अनुभव येतात, काही स्वतःचे काही इतरांचे. प्रसंग घटना आठवणी या दुसऱ्यांना सांगण्यासारखे असतात. आयुष्यामध्ये आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये अध्यात्माची गरज ही माणसाला कुठेतरी पडायला लागलेली आहे. त्या अध्यात्माबद्दलच आज आपल्यातले आपले असोसिएशनचे सदस्य डॉक्टर राजाराम महाराज गायकर हे आपल्याला अध्यात्माबद्दल 2 शब्द सांगणार आहेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सौम्यद्या आत्मरूपा, देवा तोचे गणेशो सकलार्थमते प्रकाशो, म्हणे निवृत्तिदासो अवधारितो, जो शब्द ब्रह्म असेस तेची मूर्ती सुबेस, तीर्थ वर्ण व निर्दोष निर्वकासे, स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, लेख लावण्याचे ठेव अर्थ शोभा. आज या ठिकाणी पीपूर हवली डॉक्टर्स असोसिएशन जल्लोष 2025 या निमित्ताने माझ्यासारख्या ब्राह्मणाला या विद्वान लोकांच्या समोर बसण्याची आणि 2 शब्द सांगण्याची संधी मला आपल्या सर्वांच्या कृपेने या ठिकाणी प्राप्त झाली. यामध्ये प्रामुख्याने आपल्या सर्वच ईसी कमिटी, आपले लाडके अध्यक्ष डॉक्टर राहुल काळभोर आणि सर्वच म्हणजे सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही, तर या सर्वांच्या अनुमतीने आणि सर्वांच्या अनुषंगाने मला ही संधी लाभली. आणि परमार्थ काय असतो, अध्यात्म काय असतं, अध्यात्म आणि आत्ताचं जीवन ही सांगड कशी घालायची, अध्यात्म नेमकं काय असतं, जीवन आणि जीवनाचं रहस्य आणि जीवन जगण्याचं रहस्य आणि देव, या गोष्टीवर मी आपल्याला थोडंसं अगदी थोडक्या वेळात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रामकृष्ण. तर मित्रांनो लक्षात घ्या की पाषाणाच्या मूर्तीला पाहून जरी आपण आलिंगन दिलं, लक्षात घ्या पाषाणाच्या मूर्तीला जरी आपण देव समजून आलिंगन दिलं तरी आपल्याला देव भेटण्याचा आनंद आपल्या आयुष्यामध्ये मिळतो. याचं कारण याचं एक चालतं पत्र आणि घडलेली घटना, सत्य घटनेवर आधारित हृदय प्रवटून टाकणारी घटना मी आपल्यासमोर मांडणार आहे. आणि ही घटना हा विषय मी निवडला असता की या ठिकाणी माझ्या समोर बसलेले सगळे विज्ञानवादी, सगळे डॉक्टर लोक आहेत आणि डॉक्टरांच्याच आयुष्यात घडलेली गोष्ट मी आपल्या समोर आणि आर्थिक क्षेत्राला अनुसरून गोष्ट आपल्या समोर सांगत आहे. की लक्षात घ्या मुंबईमध्ये अत्यंत सुप्रसिद्ध आणि कार्यकुशल हृदयरोगतज्ञ डॉक्टर होऊन गेले, त्यांचं नाव डॉक्टर नीतू मांडके.
त्यांचं नाव डॉक्टर नीतू मांडके. हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून ते ख्यात झाले आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले. हळूहळू महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्याकडे मोठमोठे सेलिब्रिटी वगैरे मोठमोठे लोक येऊन आपल्या हृदयावर यशस्वी क्रिया करून यशस्वी शस्त्रक्रिया करून आणि यशस्वी उपचार करून परत जात होते. हळूहळू त्या डॉक्टरांची कीर्ती महाराष्ट्रामध्ये पसरत गेली. महाराष्ट्रामध्ये पसरत असताना ही कीर्ती हळूहळू संपूर्ण भारत देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली आणि भारत सरकारच्या कानावर ही वार्ता केली की मुंबईमध्ये असा एक डॉक्टर माणूस आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांच्या कुशल कर्तृत्वाने त्यांचं कार्य इतकं चांगलं आहे तर त्यांचं कार्य अत्यंत चांगलं. ही वार्ता भारत सरकारच्या कानावर केली आणि भारत सरकारने ठरवलं की या डॉक्टरांचा आपण गौरव करायचा आणि भारत सरकारचं पत्र डॉक्टर नीतू मांडकेच्या दारावर येऊन धडकलं. पत्र दारावर येऊन धडकलं आणि धडकल्यानंतर त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं डॉक्टर नीतू मांडके साहेब आपल्या कार्याची पावती या ठिकाणी भारत सरकारकडे आहे. मी हे काय सांगतो लक्षात घ्या. डॉक्टरांच्या जीवनावर आधारित अध्यात्म कशाला म्हणतात जीवन आणि जीवन जगण्याचं रहस्य आणि देव या गोष्टीवर आधारित हा होता. तुम्ही आपल्या समजतात ते घटना सादर करताय. हे आपले डॉक्टर नीतू मांडके साहेब आपल्या या कार्याची पावती आमच्याकडे या भारत सरकारकडे आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपलं कार्य अत्यंत चांगलं आहे आणि म्हणून आपल्या कार्याची पावती आमच्याकडे आहे म्हणून आम्हाला भारत सरकारने आपला गौरव करण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून हे वाचलं आणि नीतू मांडकेचा आनंद गगनात मावेना. आनंद गगनात मावेना त्यांनी ड्रायव्हर बोलवला आणि मुंबई विमानतळ गाठलं. मुंबई विमानतळावरून गेले आणि मुंबईच्या विमानतळावर त्यांनी विमानात बसले आणि ते विमान दिल्लीच्या दिशेने विमानाने झेप घेतली. पण लक्षात घ्या हा माणूस अत्यंत हुशार होता कर्तृत्ववान होता परंतु त्या माणसाकडे एक दुर्गुण होता की त्या माणसाला देव मान्य नव्हता. लक्षात घ्या त्या माणसाला देव मान्य नव्हता. मैदान या जगात देव आहे की नाही या विषयावर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार. देव मान्य नव्हता परंतु हा सत्कार सुद्धा नियतीला मान्य नव्हता. म्हणून ज्या दिवशी ज्या वेळेला आकाशात विमानानं उड्डाण केलं त्या वेळेला अचानक आकाशाच्या ढगांचा गडगडाने विजांचा खडखड धो मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक 5 मिनिटांमध्ये वातावरण बदललं. विमानात काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान आपत्कालीन परिस्थितीत एका आपत्कालीन विमानतळावर लँडिंग करावं लागलं आणि त्यावेळेला वाजले होते रात्रीचे 2. त्यांना पोहोचायचं होतं सकाळी 10 वाजता. ते विमान उतरल्यानंतर त्यांनी नीतू मांडकेने समोरच्या चौकशी कक्षामध्ये चौकशी केली विचारणा केली. चौकशी कक्षामध्ये विचारणा केली की इथून पुढे मुंबई दिल्लीला जाण्यासाठी विमान किती वाजता आहे तर समोर उत्तर आलं इथून पुढे 20 तासाने मुंबईला जायला विमान आहे. ही सत्य घडलेली घटना आहे. ही कथा नाही गोष्ट नाही सत्य घटनेवर आधारित बोलतोय. 20 तासाने विमान आहे आणि 20 तासानंतर त्यावेळेला वाजले रात्रीचे 2. डॉक्टरांना प्रश्न पडला आता मुंबईला दिल्लीला जायचं कसं. पण माणूस बुद्धिवान होता. त्याने भाड्याची गाडी केली ड्रायव्हरला बोलवलं आणि तिथून गाडीमध्ये बसले आणि दिल्लीच्या दिशेने सुसाट गाडी सुरू झाली. धोधो पाऊस पडत आहे. चहू बाजूने कुटुंब पूर वाहत आहे. रस्त्यावर पाणी आहे तरीही गाडी दिल्लीच्या दिशेने सुसाट चाललेली आहे. गाडी 50, 100, 200, 300 किलोमीटर गाडी गेली आणि नीतू मांडकेच्या लक्षात आलं की आपण काहीतरी रस्ता चुकलोय. त्याने ड्रायव्हरचा हात दाबला आणि सांगितलं दादा आपण रस्ता चुकलेला आहोत थांब. बघितलं त्यांनी व्यवस्थित लोकेशन बघितलं तर गाडी दिल्लीच्या उलट दिशेने पाठीमागे 300 किलोमीटर आली होती. का हा खेळ नियतीला मान्य नव्हता कारण तो देवाला मानत नव्हता. 300 किलोमीटर गाडी पाठीमागे आले. समोर बघितलं तर अरुंद पूल होता. अरुंद पुलावर भरपूर पाणी वाहत होतं. पाणी पुढे गाडी जाऊ शकत नव्हती. पुढे गाडी जाऊ शकत नव्हती. तेव्हा त्या ड्रायव्हरने सांगितलं साहेब आपल्याला कुठेतरी मुक्कामाची व्यवस्था केली पाहिजे. आजूबाजूला तर कुठे घर दिसत नव्हतं परंतु 500 मीटरच्या अंतरावर एक झोपडी होती. कौलारू झोपडी होती. चंद्रमौळी झोपडी. आपण खेड्यात राहणारे माणसं असतात तर चंद्रमौळी झोपडीचा अर्थ तुम्हाला समजेल. अशी चंद्रमौळी कौलारू झोपडी त्या ठिकाणी होती आणि त्या झोपडीत नीतू मांडके सांगितलं ड्रायव्हरला की गाडी या ठिकाणी घे. गाडी पुढे घेतली. डॉक्टर नीतू मांडके त्या दरवाजावर थाप मारणार. लक्षात घ्या झोपडीचे दरवाजे कसे असतात त्याला सांग असते सांग किंवा फट म्हणतो आपण. त्या फटीतून थाप मारणार तर फटीतून डॉक्टर नीतू मांडके यांनी आत बघितलं तर त्या ठिकाणी 35 वर्ष वयाची एक विधवा स्त्री एक विधवा बाई पाळण्याला वर पाळणा टांगलेला पाळण्यामध्ये झोका देत होते आणि त्या झोक्यामध्ये त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती आणि ती सारखी झोका देत भजन करीत होती. ते भजन काय करत होती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असं प्रकारचं भजन त्या ठिकाणी चाललेलं होतं. आणि नेमकी ही गोष्ट डॉक्टर नीतू मांडकेला मान्य होते पण इराण नव्हता.
दुसरीकडे मुक्कामाची व्यवस्था होत नव्हती, म्हणून त्यांनी दरवाजावर थाप मारली. त्या बाईने दरवाजा उघडला आणि नमस्कार केला. साहेब बोला, तुमचं नाव काय? पण डॉक्टर नितू मांडकेने नाव सांगितलं नाही. म्हटलं आम्ही लांबून आलो, आम्हाला रात्रीच्या आजच्या दिवस मुक्कामाची व्यवस्था होईल का? त्या बाईने सांगितलं साहेब या तुमच्या आजच्या रात्रीची मुक्कामाची व्यवस्था होईल. त्या बाईने बसायला टाकलं, चहा टाकला आणि चहा टाकल्यानंतर म्हणजे साहेब आम्हाला तुम्हाला 5 मिनिटात मी चहा तयार करतो. ते चहा टाकला आणि परत तिने सुरू केलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अशी भक्ती करत 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 तिच्या लक्षात नाही चहा टाकल्याला चहा जळून गेला. आणि चहा जळून गेल्यानंतर चहाचा वास कसा येतोय तुम्हाला माहिती आहे, सुगंध येतो. त्या बाईला चहाचा सुगंध आला, पळत 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 उठून गेली. उठून जायच्या आत डॉक्टर नितू मांडकेने तिचा हात पकडला. ताई थांब. हात पकडल्या ते ताई अशी विजयसाठी करणार, तुम्ही आम्हाला कुठून कुठे जायचं, तुमचं नाव काय, गाव काय मला माहित नाही, तुम्हाला मी या ठिकाणी राहण्याची मुक्कामाची व्यवस्था केली, याचा अर्थ मी काय चूक केली की काय, तुम्ही माझा हात का पकडला? तेव्हा डॉक्टर नितू मांडके म्हणाले, ताई माझ्या 2 प्रश्नांची उत्तर दे, मग मी तुझा चहा पितो आणि मग सांगतो तुला. आता विचारा. तर त्यांनी असा प्रश्न विचारला की ताई मला सांग, या जगात देव आहेत का? आणि या पाळण्यामध्ये ठेवलेली जी कोणाची मूर्ती आहे? तर त्यांनी सांगितलं या पाळण्यामध्ये माझा देव आहे, ती भगवान परमात्म्याची मूर्ती आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की या देवाची भक्ती तू का करते? लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, या जगात देव आहे का? तर या पाण्यामध्ये ठेवलेला हा माझा भगवान परमात्मा हा माझा देव आहे. आणि तुम्ही दुसरा जो प्रश्न विचारला ना, या देवाची भक्ती का करते, त्याचं उत्तर आहे का? तेव्हा त्या ताईने सांगितलं साहेब समोर बघा, समोर पलंग आहे, त्या पलंगावर माझा 5 वर्षाचा मुलगा आहे. लक्षात घ्या. डॉक्टर नितू मांडके बोलले प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर होते. मी या देवाची भक्ती का करते हा प्रश्न तुम्ही विचारलाय ना, त्याचं उत्तर आहे का? या पलंगावर माझा 5 वर्षाचा मुलगा झोपलेला आहे आणि त्या मुलाला जन्मजात हृदयरोग झालेला आहे. कंजेनायटल हार्ट डिसीज आपल्या भाषेत सांगतो. जन्मजात त्याला हृदयरोग झालेला आहे आणि आम्ही सगळी संपत्ती सगळा पैसा या ठिकाणी उडून टाकला, आमच्याकडे आता काही नाही. पण आम्हाला असं कळलंय की मुंबईमध्ये डॉक्टर नितू मांडके नावाचा एक डॉक्टर आहे, तोच डॉक्टर तुझ्या मुलाला नीट करू शकतो, दुसरा डॉक्टर त्याला नीट करू शकत नाही. पण साहेब त्या डॉक्टरकडे जाण्यासाठी आमच्याकडे पुरेसा पैसा नाही, आमच्याकडे गाडी नाही, म्हणून मी या देवाची भक्ती का करते की हा माझा भगवान परमात्मा एक ना एक दिवस असा माणूस माझ्याकडे पाठवीन की जो मला त्या डॉक्टर नितू मांडकेकडे घेऊन जाईल. दृष्टांत तुमच्या लक्षात आला की आणि हे डॉक्टर नितू मांडकेने ऐकलं आणि डॉक्टर नितू मांडकेच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. डॉक्टर नितू मांडके खळाखळा रडू लागले आणि त्यांनी सांगितले की ताई तुला आता कुठेही जायची गरज नाही, कोणालाही बोलवायची गरज नाही. ज्या डॉक्टर नितू मांडकेकडे 4 चाकी 2 लोक येतात, करोडो रुपये माझ्याकडे घेऊन येतात, हृदयाचं ऑपरेशन करून जातात, अशी लोक माझ्याकडे जातात. पण नितू मांडकेला भेटण्यासाठी एवढे लोक येतात, पण आज तुझ्या कुटियामध्ये नितू मांडके स्वतः हजर आहे का? देवाची एक निष्ठेने भक्ती कोण करतं? जो एक निष्ठेने देवाची भक्ती करतो त्याला भेटायला कोण जातो? डॉक्टर नितू मांडके जातो. माझा दृष्टांत तुमच्या लक्षात आला असेल आणि सत्य घडले आहे. मे 2003 मध्ये डॉक्टर नितू मांडकेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. का? मला काय सांगायचं होतं की जगात देव नाही असं त्या डॉक्टरांचं म्हणणं होतं आणि आपण हे डॉक्टरच आहोत. आपण सगळे मानतो देवाला, कुणी मानत असेल नसेल मानत, पण तेव्हा ज्ञानेश्वरच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे तैसा माझे मी हृदयामध्ये असताना काय देव कुठे? नितू मांडकेने मानलं होतं का देवाला? पण देवाने स्वतः नितू मांडकेला कुठं पाठवलं होतं? त्या माता माऊलीच्या झोपडीत देवाने पाठवलं होतं. तेव्हा नितू मांडकेला कळालं की देव जगात आहे का नाही. थोडक्यात आवडणार आहे. तेव्हा जगात कळलं देव आहे की नाही. आणि लक्षात घ्या तुम्ही माझ्या समोर बसलेले सगळे डॉक्टर सगळे तज्ञ मंडळी आहे. माऊलीने काय सांगितलं 700 वर्षापूर्वी आणि तो शोध अजून विज्ञानाला लागलेला नाही. अमेरिका नाही, कुठलाही देश असू द्या त्या देशाला सुद्धा अजून शोध लागलेला आहे. काय सांगितलंय माऊलीने? तैसा आम्ही हृदया माझी असता रामू. आपल्या हृदयामध्ये नोड्स, इंटरनल नोड्स म्हणजे गाठी बघा. हे डॉक्टर मंडळी सगळे माझ्या पिक्चर नक्कीच ज्ञानी असतील. ही नोट ही गाठ अशी आहे, त्या गाठेला हा माईक चालतोय. हा माईक का चालतो? काहीतरी याला प्रवाह काय करंट असतो का नाही? करंट देतो म्हणून चालतोय माईक. आणि आपलं जीवन का चालतं? तैसा हृदया माझी मी असता रामू. या हृदयामध्ये कोण आहे? ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कुठे जाता, मंदिरामध्ये जाता, त्यावेळेला काय करता? पायरी चढली, देवाच्या समोर गेला की तुम्ही नतमस्तक होता. पण काय करता? हात जोडून काय करतो आपण? कुठे बघतो?
अरे देव तुझ्या हृदयातच आहे. तैसा हृदया माझे मी असता राहू. मग या गाठ अशी आहे, ती गाठ हृदयाच्या इथे एक गाठ आहे आणि त्या गाठीतून 24 तास असं पंपिंग होतं ब्लड. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे का होतं? ती एक गाठ अशी की ब्लड सप्लाय असं ते करंट पोहोचवते त्या हृदयाला आणि त्याच्यामुळे हे हृदय 24 तास चालू असतं. पण ही गाठ कशाची आहे आणि कुठून आली आणि कशामुळे त्याला ब्लड सप्लाय होतो हे अद्याप कुठल्याही डॉक्टरांना सांगता आलेलं नाही, सांगता येऊ शकत नाही. ते फक्त ज्ञानेश्वर माऊलींनीच त्यावेळी त्या 700 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणून ज्याला ज्याला अध्यात्माचे अंधश्रद्धा समजतात, लक्षात घ्या, डॉक्टर नीतू मांडकेनं दृष्टांत या ठिकाणी सांगण्याचं कारण अंधश्रद्धा अध्यात्माला जे समजतात त्यांनी अध्यात्माचा अभ्यास करावा. आणि आपल्या पुढे वेळ कमी आहे, ही झालेली सेवा मी आपल्या या ठिकाणी सादर केली. आणि या सेवेचं सांगण्याचं तात्पर्य आपलं जीवन जगत असताना जीवनाचं रहस्य काय, जीवन जगणे आणि देव देव आहे की नाही हे मी तुम्हाला समजून सांगितलं. म्हणजे देव आपल्या हृदयातच आहे. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. म्हणजे देव आपल्या हृदयात आहे हे ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. आणि मग देवाशिवाय चालत नाही. म्हणून ज्ञानोबांनी परत 11व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? म्या चालविता सूर्य चाले, म्या बोलविता वेद बोले, म्या हलविता प्राण हले, वृक्षाची पाने हले माझ्या सत्ते. माझ्या सत्तेने वृक्षाची पाने जातात, माझ्यामुळे प्राण. मीच कोण आहे? मीच आईसा मी समर्थो. जगात समर्थ कोणाला म्हणलेलं आहे? फक्त विष्णूला. तेच समर्थ आहे, बाकी कोण नाही. स्वामी समर्थ वगैरे म्हणून आम्हाला टीका नाही करायची. पण समर्थ या शब्दाचा अर्थ काय? जे मागेल ते देणारा तो समर्थ. समर्थ या शब्दाचा एक मिनिटात अर्थ सांगतो. समर्थ म्हणजे काय? ते समर्थ म्हणजे जे मागेल ते देणारा. बघा, नारद मुनी बाल ब्रह्मचारी नारद मुनी, तुम्हाला अभ्यास आहे मला माहित नाही. नारद मुनी एकदा विष्णूकडे गेले आणि विष्णूला सांगितलं, देवा तुम्ही समर्थ आहे ना? हा, मी समर्थ आहे. मग मला मागेल ते देणार. बघा बरं का, वेगळा अर्थ घेऊ नका. समर्थ या शब्दाचा अर्थ कुणी काही देईल, कितीही मित्र तुमचा करोडपती असू द्या, कितीही इमानी असू द्या, कितीही त्या मित्रावर असू द्या, पण जर एखादा मित्र तुमच्याकडे आला आणि तू जर म्हणाला तुम्हाला मागशील ते देशील, तो म्हणेल देणार. देणार अध्यात्म सांगतो का? वेगळा अर्थ घेऊ नका, आधीच सांगितलं. देणार का? देणार. मग तू जर मित्र म्हणाला मला तुझी बायको पाहिजे, देईल का? देईल का? नाही ना. मग समर्थ या शब्दाचा अर्थ काय? विष्णूकडे गेले नारद मुनी आणि नारद मुनी सांगितले, देवा तुम्ही समर्थ आहात ना, स्वतःला समर्थ समजताना मला एक गोष्ट पाहिजे तुमच्याकडून. म्हणले बोल. दिली? दिली? हो. म्हणले मला तुमची बायको पाहिजे. बघा, शब्दाकडे ध्यान द्या. मला तुमची बायको पाहिजे. तेव्हा विष्णू म्हणाले की ह्या पोचं काही डोकं पिकं फिरलं का काय? बायको मागायला ठीक आहे म्हणजे दिली? दिली? हो. पण ज्या वेळेला ज्या ठिकाणी बघा 16,108 16 सहस्त्र नारी भगोनी ब्रह्मचारी त्यांनी सांगितलं, विष्णूने सांगितलं समर्थ या शब्दाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. आपण काय म्हणतो का? मी समर्थ आहे ते करायला. होतो का आपण सहज हे मी करायला समर्थ आहे. तेव्हा त्याने देवाने सांगितलं की मी समर्थ आहे, चल दिली तुला. दिली. पण ज्या ठिकाणी मी तिच्या बरोबर नसेल तिथून त्याला घेऊन जायचं. ज्या ठिकाणी मी तिच्या बरोबर नसेल तिथून ते घेऊन जायचं. मी समर्थ आहे, दिली तुला. संपूर्ण सृष्टी फिरून आला नारद मुनी. नारायण नारायण नारायण. संपूर्ण सृष्टी फिरली. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी भगवंत शेजारी रुक्मिणी बसलेली. याला म्हणतात समर्थ. आणि देव आणि जगण्याचं रहस्य काय असतं ते थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला. काय चुकून काय मेडावाकडा शब्द गेला असेल आणि आपण सर्व डॉक्टर लोकांच्या समोर मी कितीही जरी बोललो तरी मी तुमच्या पुढे अज्ञानीच आहे. का बालक बोबडा बोली वाकुळा विचुकी पावली ते जो जो कोरडी मावली रेझे जवी मला एक बाळ समजून माफ करा. आणि झालेली आपली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो, ज्ञानोबांच्या चरणी अर्पण करतो. आणि PhDचे पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो आणि झालेली सेवा आपल्या चरणी अर्पण करतो. रामकृष्ण. महाराजांनी आपल्या अमृतवाणीने आपल्या सर्व डॉक्टरांना अभ्यासाबद्दल ते सांगितलं, त्याबद्दल आपण महाराजांचे आपण कळूया. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलाकडे गंध आहे.
पुढील सादर करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो तो मृदुला देशपांडे मॅडम यांना आणि गाण्याचे बोल आहे मुंगळा. मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली मैं गुड़ के डली मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली प्रफुल्लित होऊन नाचून बागळून गाणे गाऊया आनंदाची. पुढील डान्स प्रस्तुत करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर संजय मॅडम यांना. सर्वांनी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा मॅडमसाठी. स्वप्न जिथे साकार होते जीवन जिथे आकार घेते. स्वप्न जिथे साकार होते जीवन जिथे आकार घेते. जेव्हा स्वप्नातील कल्पना आणि कल्पनेतील स्वप्न सत्यात उतरते तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने चमचम करू लागते. पुढील परफॉर्मन्स सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर तनुजा रासकर मॅडम यांना.
देखो आकाश में लहराते कदम, कह रहा है सबसे देखो आने वाला डांस परफॉर्मन्स. सादर करत आहे डॉक्टर योगिता तांबे मॅडम, फ्युजन डान्स. टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार. शेवटचा परफॉर्मन्स आहे रॉकी. थँक्यू सो मच मॅडम. कार्याबद्दल आपले मनापासून आभार. वाऱ्याच्या झुळकेने मना सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमांची शोभा वाढते. म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव ठेवून यापुढील आभार प्रदर्शन करण्यासाठी आपले जल्लोषचे अध्यक्ष डॉक्टर तनुजा रासकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आभार प्रदर्शन करा. नमस्कार. अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित हा जल्लोष 2025 कार्यक्रम आता इथं समाप्त झालेला आहे. तर सर्व ऑर्गनायझर पीएडीएच जल्लोष 2025च्या अध्यक्षा डॉक्टर तनुजा रासकर मॅडम, तसेच आपले पीएडीचे अध्यक्ष डॉक्टर राहुल राघव सर, उपाध्यक्ष आणि डॉक्टर मोहिनी भोसले मॅडम, सेक्रेटरी डॉक्टर ओमकुमार हलिंगे सर, ट्रेझरर डॉक्टर नितीन नांदळे सर आणि ही सर्व टीम आहे त्यांचा आणि ईसी मेंबर या सगळ्यांचं आपण एका जोरदार टाळ्या वाजवून त्या ठिकाणी स्वागत करतो. अतिशय चांगला आकर्षित आणि रुबाबदार कार्यक्रम आज आपण या ठिकाणी केलेला आहे. लेट नाईट कार्यक्रम होणे किंवा वेळेची त्या ठिकाणी पंक्च्युअल नसणे असं काही झालेलं नाही. कार्यक्रम वेळेत सुरू झाला आणि वेळेत संपला. त्याबद्दल
एससीच्या अध्यक्षा डॉक्टर तनुजा रासकर मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी आपण डॉक्टर शशिकांत रासकर यांना मी विनंती करतो की त्यांनी तनुजा रासकर मॅडमचा सत्कार करायचा आहे. पद्धतीनं सूत्रसंचालन या ठिकाणी डॉक्टर सुरेश जेने सर आणि डॉक्टर प्रसाद कुमार सर केलेला आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं. आणि या दोघांचा सत्कार करण्यासाठी आपल्या पीएचडीचे 2 अवलिया 2 नितीन डॉक्टर नितीन चौधरी आणि डॉक्टर नितीन तांदळे सर यांना मी मंचावर आवाहन करतो. डॉक्टर याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. 2 शब्द मला बोलायचे होते. जे सूत्रसंचालन केलं होतं त्यामध्ये माझ्या बायकोचा पण सिंहाचा वाटा होता. ज्या शब्दरचना होत्या, जे काव्यरचना केलेले होते, ते सर्व आयडिया मला विद्याकुमार मॅडम यांनी दिल्या. अरे वा वा वा. धन्यवाद. नंतर बाहेर थोडं बोलायला डॉक्टर तनुजा रासकर मॅडम यांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या या आपल्या बोर्ड कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन सर्वांचं केल्याशिवाय होऊ शकत नाही. सर्वप्रथम 2024-25 आणि आता 23-24-25 दोन्ही वर्षी मला संधी दिल्याबद्दल दररोजचे अध्यक्ष होण्याची सर्व एसी आणि एसी कमिटी मेंबर्स त्यांनी धन्यवाद मानतो. येथील उपस्थित आपले जे सर्व प्रेक्षक वर्ग म्हणजे आपले जे मित्रमैत्रिणी डॉक्टर वर्ग आहेत त्या सर्वांचेही धन्यवाद मानते की जे इथे आवर्जून उपस्थित राहिले. ह्या जल्लोषच्या आयोजनासाठी याच्या नियोजनासाठी आणि सर्व कामांमध्ये छोट्या मोठ्या ज्यांनी मला मदत केली डॉक्टर राहुल सर, डॉक्टर डेंगरे सर, डॉक्टर माने सर, माने मॅडम, वनिता मॅडम, गायकवाड सर, डॉक्टर चौधरी सर, कुमावत सर, डॉक्टर ओम सर, या सर्वांचे आभार की ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांसमोर सादर केलेला आहे. तर ह्या सर्वांची मी मनापासून आभार मानते. म्युझिक सिस्टमचे आपले श्री सावंत सर यांचेही मनापासून आभार. ज्यांनी जल्लोषमध्ये विविध रंगाविरंगी कार्यक्रम आपला सादर केले आणि सर्वांचं मनोरंजन केलं त्या सर्व माझ्या सहकार्याचे छोट्या बच्चू कंपनीचे सर्वांचे मी धन्यवाद मानते. आणि कुंजवन रिसॉर्टचे संचालक आणि येथील सर्व स्टाफ यांचेही मनपूर्वक आभार. आणि कार्यक्रमाची सांगता झाली असे मी जाहीर करते. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की सर्व फॅमिली प्रत्येक फॅमिलीसाठी एक रिटर्न गिफ्ट आहे. तेही आताच इथे दिले जाईल. त्यामुळं हॉल सोडून कोणी जाऊ नये. प्रत्येक फॅमिलीसाठी डॉक्टर फॅमिलीसाठी एक गिफ्ट दिले जाईल. आपल्या पाठीशी उभे होते तर असे आमचे अध्यक्ष डॉक्टर राहुल गाडोर सर, तसेच सेक्रेटरी डॉक्टर ओम कुमार हलिके सर आणि ट्रेझरर डॉक्टर नितीन तांदळे सर, तर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतोय. जल्लोषच्या कमिटीतर्फे आपण आमचा हा सत्कार स्वीकार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि त्यांचं स्वागत आपण जोरदार टाळ्याने करूया. सत्कार करतील. सत्कार करतील. मध्ये समोर कॅमेरा
स्माइल करा स्माइल करा.
नागेश